लागी तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बालभक्ता लागे तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा धुंडाधुंडी विनायक नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद भाळी बालरवी पर सिंदूर बुंद बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद भाळी बालरवी पर सिंदूर बुंद डावी तोंड दोन्ही लोचनी हिरे बसले सिंहासनी रूप साजिरे भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बालभक्ता लागे तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जन्म देण्याची माता म्हणतात की मुलांचं भविष्य घडवतात ती माता पिता ज्या मुलांचे जीवन परिपूर्ण आहे ती मुलं युगात पावसात संस्कृती बनलेली मुलं माता पित्यांचा आदर करण्याची अनादर करतात. खरं तर आपल्या पौराणिक ग्रंथात लिहिलं आहे की माता पिताच आपले देव देवता आहेत. सकल कलागुणांची आणि विद्येची देवता असणाऱ्या गणरायाचं आगमन आता सर्वत्र जल्लोषात झालेलं आहे. मुंबईनंतर नवी मुंबईमध्ये देखील मोठमोठी जे देखावे उभा राहून इथल्या भक्तगणांना एक वेगळीच पर्वणी देण्याचं काम सुरू आहे आणि सगळे मंडळ अगदी सज्ज झालेले आहेत. आज आपण आहोत सोनखारचा राजा येथे सानपाडा येथे. जाणून घेऊयात या मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून निशांत भगत साहेब यांच्याकडून की कशा प्रकारे गणेशोत्सव ते साजरा करतात. काय सांगाल सर, कशा प्रकारच्या गणेशोत्सवाची संकल्पना आपण यावर्षी मांडलेली आहे? यावर्षी आमच्या नागपा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीनं समाज प्रबोधनात्मक विषय घेऊन म्हणजेच मातृदेवो भव पितृदेवो भव. जर तुम्ही बघितलं असेल देखाव्यामध्ये आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शंकर आणि कार्तिक स्वामी यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण. तर मग ज्यावेळेस पार्वतीने सांगितले तुमच्या दोघात सर्वश्रेष्ठ कोण असा प्रश्न केल्यानंतर ज्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा जो पहिले घालून येईल तो सर्वश्रेष्ठ असेल असं ज्यावेळेस पार्वतीने सांगितलं तेव्हा कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला निघाले आणि ते मोरावर बसून निघाले आणि गणपतींना प्रश्न पडला की आता मी कशी प्रदक्षिणा घालायची. आणि म्हणून गणपती हे बुद्धिमान होते आणि म्हणून त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ कोण तर आई बाबा आणि म्हणून त्यांनी आई बाबांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि दाखवून दिलं की मातृदेवो भव आणि पितृदेवो भव काय आहे. आणि हा जो संदेश म्हणजे पौराणिक कथेमध्ये जर आपण ऐकलं असेल की हा संदेश जर गणेशाने संदेश दिला असेल तो सर्व जगामध्ये आज मानला जातो. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण तर आई बाबा आहेत असं मला तरी वाटतं. म्हणजे आपल्या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांची रेलचेलमध्ये महिलांसाठी असू देत लहान मुलांसाठी असू देत कोणकोणत्या कार्यक्रमांची किंवा सामाजिक प्रबोधनात्मक अशा काही कार्यक्रमांचं आयोजन आपल्या मंडळाच्या वतीने करण्यात येतं का? आम्ही दरवर्षी पहिले 2 दिवस जर सोडले तर तिसऱ्या दिवसापासून आम्ही लहान मुलांना चमचागोटे असेल, रनिंग असेल, चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, सोलो डान्स असेल, ग्रुप डान्स असेल, हे लहान मुलांसाठी तसेच महिलांसाठी आम्ही हळदी कुंकू समारंभ ठेवून
त्यांना संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम त्यांच्यासाठी देत असतो. तसेच शेवटच्या दिवशी आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प, रक्तदान शिबिर हे आमच्या दरवर्षीचा ठरलेले कार्यक्रम आहेत. या पद्धतीने आई वडिलांच्या सेवेतच स्वर्ग आहे असं म्हणत हा सोनखारचा राजा आपल्या सर्व भक्तांच्या विघ्नांना दूर करण्यासाठी इथे सज्ज आहे. आणि आपल्या भक्तांचा त्यांचं एकच म्हणणं आहे की भक्तांनो, आपल्या आई वडिलांची सेवा हीच खरी सेवा आहे. कॅमेरामन गोविंद सिंग पालसह स्वप्नाली देसाई, दृष्टी, नवी मुंबई. चंदनाची ओटी कुंकुमचे शेरा, जय देव जय देव, जय मंगल मूर्ती होती राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे. बाल भक्ता लागे तुझी आसरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बाल भक्ता लागे तुझी आसरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राधा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राधा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा, मूषकाच्या हाती मोदक हारा. धुंडाधुंडी विनायक नामक अवतारा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव.